नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज पुन्हा एकदा आपण टीईटी ह्या बॅचसाठी तयारीसाठी आलेलो आहोत. म्हणजे सेवेत रुजू असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ही बॅच आपण चालू केलेली आहे आणि ही बॅच आपण देत आहोत फक्त 1999 रुपयामध्ये. अगदी कमी किमतीत ही बॅच आपण चालू केलेली आहे आणि या बॅच मध्ये आपण सर्व विषयांची सर्व तयारी करून घेणार आहोत. तर चला, आपण ह्या बॅच साठी पहिल्यांदा आपण काही टॉपिक कंप्लीट केले होते. तसेच आज आपण पुन्हा जे काही PYQs आहेत, म्हणजे मागील काही वर्षांपासून जे काही TCS किंवा IBPS पॅटर्न नुसार आलेले जे काही क्वेश्चन वगैरे आहेत ते क्वेश्चन आज घेऊयात. म्हणजे आपल्याला समजेल की कशा प्रकारे पॅटर्न वगैरे येतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ आणि रिझनिंग या दोन्ही विषयाचे काही क्वेश्चन आपण आज घेणार आहोत. चला, आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर समजा हा जो खाली नंबर दिलेला आहे या नंबरवर आपण संपर्क साधू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण काही डिटेल्स असतील तर पाठवू शकता किंवा काही डिटेल्स पाहू शकतो. चला, तर पुढे जाऊया आपण. टीईटी आणि TCS IBPS पॅटर्न नुसार जे गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन जवळपास काही क्वेश्चन आपण इथे कंप्लीट करणार आहोत. कोणत्या कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात? गणितामध्ये किंवा बुद्धिमत्ते भरपूर टाईपचे क्वेश्चन येतात. पण शक्य तेवढे जास्तीत जास्त पॅटर्न जो क्वेश्चन असतील किंवा जे क्वेश्चन रिपीटेड येतात, ठीक आहे, असे सर्व क्वेश्चन आपण आज इथे पाहणार. चला, तर पहिला क्वेश्चन काय आहे पहा. फर्स्ट क्वेश्चन दिलाय, पहिला क्वेश्चन दिलाय की वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहापैकी 3 अक्षर समूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेले काय विचारलेलं आहे? संबंधित नसलेला पर्याय निवडा. म्हणजे हे जे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, हे 4 ऑप्शन पैकी 3 ऑप्शन काय करतात? एक गट तयार करतात आणि एक ऑप्शन असा आहे जो यापैकी कोणता तरी वेगळा आहे. आपल्याला तेच शोधायचं आहे की असा कोणता ऑप्शन आहे जो या गटामध्ये बसत नाही, म्हणजे या गटामध्ये वेगळा आहे. तर चला, अशा प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर काहीच लिहिण्याची गरज नाही. फक्त ऑप्शन मधला जर तुम्हाला काय असेल, प्रत्येक जो अक्षर दिलाय, ते डी दिलेला आहे, एच दिलेला आहे, एफ दिलेला आहे, त्यांचा जर तुम्हाला फॉरवर्ड ऑर्डर पार्ट असेल म्हणजेच काय, तर त्यांचा जो समोरून मोडल्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तो त्यांचा क्रमांक असतो, तो जर तुम्हाला पार्ट असेल तर क्वेश्चन लगेच सॉल्व्ह करता येतो. जसं डी ला जर आपण पाहिलं तर डी ला समोरून बोलल्यानंतर डी चा कितवा नंबर येतो? 4था नंबर येतो. एच चा 8वा नंबर येतो आणि एफ चा कितवा नंबर येतो? 6वा नंबर येतो. आणि त्यानंतर मग याचा जर आपण फरक पाहिला, 4 आणि 8 यामधील कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे, म्हणजे +4 समजा आपण, म्हणजे 4 अल्फाबेटचा फरक आहे. आणि 8 आणि 6 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2 चा फरक आहे. तसंच आता दुसरा ऑप्शन चेक करू बा. एफ जो अक्षर आहे त्यांचा समोरून बोलला कितवा नंबर येतो? 6वा नंबर. जे चा 6वा नंबर आणि आय चा कितवा नंबर येतो? 9वा नंबर येतो समोरून बोलल्यानंतर. आता यांचा फरक पाहूया बा. 6 आणि 10 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. आणि 10 आणि हा जो 9 आहे यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1 चा फरक आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. के, ओ आणि एम बघा यांच्यामध्ये कसं दिलेलं आहे? के आणि ओ. के चा समोर मुल्यानंतर कितवा नंबर असतो? 11वा नंबर. ओ चा 15वा नंबर आणि एम चा कितवा नंबर असतो? 13वा नंबर असतो. मग यांच्यामधला फरक पहा. 11 आणि 15 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. 15 आणि 13 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2 चा फरक आहे. तसंच पुढचा ऑप्शन पहा. आय चा समोर बोलल्यानंतर 9वा नंबर येतो. एम चा 13वा क्रमांक येतो आणि के चा 11वा क्रमांक येतो. बरोबर आहे. 9 आणि 13 कितीचा फरक आहे? +4, 4 चा फरक आहे. आणि 11 आणि 13 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2 चा फरक आहे. ठीक आहे, आपण जर आता हा फरक जर पाहिला, 4 2 4 2 4 आणि 2 चा असा फरक आहे. पण या ऑप्शन मध्ये 4 आणि 1 चा फरक आहे. म्हणजे या गटाशी संबंधित नसलेला ऑप्शन कोणता आहे? हे आपलं एकदम करेक्ट आन्सर असेल. म्हणजे हा गट किंवा हा जो पर्याय आहे तो या गटामध्ये सामील होत नाही. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? म्हणजे प्रत्येक अल्फाबेटचा जर तुम्हाला काय असेल, फॉरवर्ड ऑर्डर पार्ट असेल, म्हणजे समोरून मूल्यांतर क्रमांक काय येतो हे जर पार्ट असेल
तर काहीच लिहिण्याची गरज पडत नाही. लगेच तुम्हाला बघूनच तो फरक आहे, तर लगेच तुम्हाला कळून जातं किती फरक येतो आणि कुठं किती फरक येत नाही. त्यावरून लगेच मग आपण ओरलीच काय करू शकतो, मनामध्येच हे कॅल्क्युलेशन करून सर्व आन्सर आपण फाइंड आउट करू शकतो. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 दिलाय. हा नंबर सिरीज वरचा क्वेश्चन आहे. मॅथमॅटिक्स मध्ये आपण शिकलेला असेल. काय दिलंय, दिलेल्या शृंखमालेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. आता इथे प्रश्नचिन्ह लिहिलेलं आहे आणि हे काय दिले आपल्याला, एक शृंखमाला दिली आहे आणि त्यामध्ये जो क्वेश्चन मार्क आहे त्या जागी कोणता क्रमांक येतो हे आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं. इथं पण 53 लिहिलेलं आहे, इथं पण 53 लिहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे यांमधला फरक किती आहे, यामधला जर आपण फरक पाहिला तर 0चा फरक आहे, म्हणजे काहीच फरक नाही. पुन्हा 53 आणि 40 यामध्ये कितीचा फरक आहे पहा. 53 आणि 40 मध्ये कितीचा फरक येतो, 13चा फरक येतो, म्हणजे -13. म्हणजे 13 नंबर मागे गेलेला आहे असं आपण समजू शकतो. पुन्हा 40 आणि 40 मध्ये काही फरक आहे का, काहीच फरक नाही, म्हणजे शून्याचा फरक आहे. पुन्हा 40 आणि 27 यामध्ये कितीचा फरक आहे, 13चा फरक आहे, म्हणजे पुन्हा -13 केलेला आहे असं, म्हणजे 13 अंक मागे आलेला आहे. ठीक आहे. पुन्हा -13. पुन्हा 27 आणि 27 यामध्ये कितीचा फरक आहे, शून्याचा फरक आहे. म्हणजे कशा प्रकारे सिरीज चालू आहे बा, शून्य फरक 13 वजा 13, 0 वजा 13, 0. म्हणजे आता इथे काय व्हायला पाहिजे, -13 यायला पाहिजे. करेक्ट आहे एकदम. म्हणजे 27 मधून आपण 13 वजा केले की ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी जो नंबर असेल तो नंबर आपला भेटतो. 27 मधून 13 वजा केल्यानंतर किती येते, 14 येते. करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 14 हे एकदम करेक्ट उत्तर असेल. अशा प्रकारे ही काय दिलेली आहे, शृंखमाला दिलेली आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं. तर चला पुन्हा तशाच प्रकारे बघा, 23, 26, 31, 38, 49 असं दिलेलं आहे. आता संख्या लहान लहान आहेत, त्यांचा फरक काय होतोय, थोडा 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 वाढत आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं, जर आपल्याला एखादी काय दिली असेल, अशी वर्णमाला दिलेली असेल किंवा काय दिली असेल, अशी एखादी मालिका दिलेली असेल आणि त्यामधला फरक जर हळूहळू हळू वाढत असेल तर काहीतरी काय केलं असतं, त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं, म्हणजे काहीतरी मिसळलेली असते एखादी संख्या. तशाच प्रकारे एखादी संख्या काय होत असेल, हळूहळू हळूहळू कमी होत असेल तर त्यामध्ये काय केलं असते, कोणती तरी संख्या काय केली असते, वजा करत गेली असते. आणि तशाच प्रकारे एखादा जर आपली जी वर्णमाला आहे किंवा जी मालिका दिलेली आहे ही जर एकदम वाढत असेल समजा, तर काय केलं असतं, सहसा गुणाकार केलेला असतो. आणि तशाच प्रकारे इथे दिलेली मालिका काय करत असेल, एकदम रिड्यूस होत असेल, म्हणजे इथं काय लिहिलंय, 400 लिहिलेलं आहे, लगेच 150 लिहिलेलं आहे, लगेच 50 लिहिलेलं आहे, लगेच 20-22 लिहिलेलं आहे. असं जर एकदम रिड्यूस होत असेल, एकदम संख्या जर काय होत असेल, कमी होत असेल, तर त्यावेळेस काय केलं असतं, डिव्हिजन म्हणजेच भागाकार केलेला असतो. अशा प्रकारे या क्रिया केलेल्या असतात, हे आपल्याला समजायला पाहिजे. चला मग आता इथे काय होत आहे, संख्या हळूहळू वाढत आहे, एकदम वाढत नाहीये. मग यामधले फरक चेक करायचा बा. इथं 23 आहे, 23 आणि 26 यामधला फरक कितीचा येतो, 3चा फरक येतो. म्हणजे 23 मध्ये 3 मिसळल किती येते, 26 येते. पुन्हा 26 आणि 31 मध्ये कितीचा फरक येतो, 5चा फरक येतो. एकदम करेक्ट. म्हणजे किती केलेलं आहे, +5. म्हणजे 26 मध्ये 5 मिसळले काय येते, 31 येते. पुन्हा पहा, 31 मध्ये किती किती मिसळल्यानंतर 38 येते, +7. 7 मिसळल्यानंतर काय येते, 38 येते. म्हणजे यांमध्ये 7चा फरक आहे. पुढे पहा, 38 आणि 49 कितीचा फरक आहे, +11. 11चा फरक करेक्ट आहे. म्हणजे 38 मध्ये 11 मिसळल्यानंतर किती भेटते, 49 ही संख्या आपल्याला भेटते. म्हणजे आपण जर फरक पाहिला बा, 3, 5, 7, 11 या कोणत्या संख्या येतात, या आहेत मूळ संख्या. करेक्ट. म्हणजे बा 3 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर क्रमावर येणारी पुढची मूळ संख्या 5, त्यानंतर येणारी मूळ संख्या 7, त्यानंतर येणारी मूळ संख्या 11 आणि 11 नंतर येणारी मूळ संख्या कोणती असेल, तर 11 नंतर येणारी मूळ संख्या असते 13. एकदम बरोबर आहे. म्हणजे 49 मध्ये आपल्याला किती मिसळायचे आहेत, तर 13 मिसळायचे आहेत, जेणेकरून आपलं पुढचं उत्तर येईल. मग किती येते, 9 3 12ला 2 5ला 1 4 आणि 1 5 आणि 6. हे उत्तर किती असेल, 62. 62.
पर्याय क्रमांक 3 एकदम करेक्ट उत्तर आहे. अशा प्रकारे आपण जो फरक आहे म्हणजे वर्णमाला ही जर दिली असेल किंवा जे मालिका दिलेली असेल ही जर हळूहळू वाढत असेल तर त्यामध्ये काहीतरी बेरीज केलेली असते, ठीक आहे. म्हणजे कोणती तरी संख्या मिसळवलेली असते असं आपण समजू शकतो. तसेच कमी होत असेल तर काय केलेलं असते, वजाबाकी केली असते. एकदम संख्या वाढत असेल तर काहीतरी गुणाकार केला असतो आणि एकदम संख्या काय होत असेल कमी होत असेल तर काय केला असतो, भागाकार केलेला असतो असं आपण समजू शकतो आणि क्वेश्चन सोडवू शकतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, सिंपल आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे कंचू भागू बेव म्हणजे बोडमास, ठीक आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे अशा जर क्रिया असतील म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कंस अशा सर्व क्रिया एका जागी आलेल्या असतील तर पहिल्यांदा काय सोडवतो आपण, पहिल्यांदा सोडवतो आपण कंस, त्यानंतर सोडवतो आपण भागाकार, त्यानंतर आपण सोडवतो गुणाकार, त्यानंतर आपण काय करतो बेरीज आणि त्यानंतर काय करतो आपण वजाबाकी, ठीक आहे. अशा प्रकारे कंस त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी अशा क्रिया करून काय करू शकता तुम्ही सोडू शकता. म्हणजे यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात, बोर्ड मास. पी ओ टी एम ए आणि यस. म्हणजे बी म्हणजे ब्रॅकेट, ठीक आहे. बी म्हणजे काय असते, ब्रॅकेट असते. त्यानंतर ओ म्हणजे ऑफ, ऑफ म्हणजे ब्रॅकेट सोबत असलेला म्हणजे कंसा सोबत असलेला गुणाकार त्यानंतर करायचा असतो. त्यानंतर डी म्हणजे काय असते, डिव्हिजन म्हणजे त्यानंतर काय करायचा असतो, भागाकार करायचा असतो. एम म्हणजे काय असते, मल्टिप्लिकेशन, राईट, मल्टिप्लिकेशन म्हणजे त्यानंतर गुणाकार करायचा असतो. त्यानंतर ए म्हणजे ऍडिशन म्हणजे त्यानंतर बेरीज करायची असते आणि यस म्हणजे सबट्रॅक्शन आणि सर्वात शेवटी काय करायचं असते तर वजाबाकी करायची असते, ठीक आहे. अशा प्रकारे ह्या क्रिया आपण करत असतो. तसंच आपल्याला मराठीमध्ये कंचू भागू बेव असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, कंस त्यानंतर भागाकार गुणाकार त्यानंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी अशा क्रिया आपण करतो. चला मग असं जिथे दिलेलं आहे चला आपण आन्सर पाहूयात. काय दिलेलं आहे, पहिल्यांदा काय सोडवल्या जाणार, कंस सोडवल्या जाणार. -15 अधिक 24 भागिले, पहिल्यांदा काय सोडवणार आपण, कंस सोडवणार. चला 15 मधून 13 गेले, किती राहतात, 2 राहतात. मग त्यानंतर काय होणार, त्यानंतर हा होणार भागाकार. मग पुन्हा काय करायचं, 2 ने कोणाला बघायचं असते, 24 ला बघायचं असते. नेहमी ध्यानात ठेवायचं ही जी खालची संख्या असते याच संख्येनं वरच्या संख्येला भागायचं असते. बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, असं दिलेलं आहे 24 भागिले 2 दिलेलं आहे आणि 2 भागिले 24 दिलेला आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, या क्रियामध्ये पण 2 न 24 ला भागतात आणि इथं पण 2 नच काय करतात 24 ला भागतात, ठीक आहे. पण असं असते का, नाही. म्हणजे तुमची संख्या कोणतीही लहान असेल किंवा मोठी असेल पण काय करायचं असते, नेहमी या खालच्या संख्येलाच वरच्या संख्येला भागायचं असते. म्हणजे असं जरी दिलेलं असेल समजा 2 भागिले 24 जरी दिलेला असेल तर 24 नेच काय करायचं असते, 2 ला भागायचं असते. करेक्ट आहे. मग खालची संख्या मोठी असो का छोटी असो अशाच प्रकारे भागाकार करायचा असतो. हे पक्क ध्यानात ठेवायचं, कारण बऱ्याच वेळेस आपली चूक इथंच होते. एखाद्या क्वेश्चन जर थोडा फिरवला की आपल्याला कळते मोठ्या संख्येत छोट्या संख्येनंच मोठ्या संख्येला भागायचं असतं, पण असं असते का, नाही. त्या खालच्या संख्येनंच नेहमी या वरच्या संख्येला काय करायचं असते, भागायचं असते. मग चला तशाच प्रकारे पुढे जाऊया आपण. म्हणजे काय करायचं, 2 न 24 ला भागायचं. मग 2 न 24 ला भागल्यानंतर किती येते, 12. म्हणजे -15 अधिक किती येणार, 12. पुन्हा काय होणार, फक्त इथे वजाबाकी होणार, कारण 1 अधिक आणि 1 वजाचं चिन्ह असल्यानंतर काय होत असते, वजाबाकी होत असते. एकदम बरोबर. म्हणजे 15 मधूनच 12 वजा करायचे, कारण मोठ्या संख्येतूनच छोटी संख्या वजा होते. आणि नेहमी ध्यानात ठेवायचे, बेरीज आणि वजाबाकी करत असताना नेहमी जी मोठी संख्या असते, तसे इथं मोठी संख्या कोणती आहे, 15, त्या समोरील चिन्ह उत्तरामध्ये लिहायचं असतं. काय सांगितलं मी, की बेरीज आणि वजाबाकी करत असताना जी मोठी संख्या असेल त्या समोर जे चिन्ह लिहिले असेल ते चिन्ह आपल्या उत्तरामध्ये लिहायचं असते. जसं इथं -15 आणि +12 आहे म्हणजे होणार वजाबाकी. 15 मधून जर 12 काढले आपण तर किती राहतात, 3 राहतात. मोठी संख्या आहे आपली 15 आणि त्याच्या समोर वजाचं चिन्ह लिहिलं आहे
तर उत्तर काय असेल आपलं -3 अधिक 3 नाहीच. काय ना -3 हेच एकदम करेक्ट उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 -3 हे काय असेल आपलं या प्रश्नाचं एकदम अचूक उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नेक्स्ट प्रश्न काय दिलाय पुढचा प्रश्न? खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? पुन्हा असंच बघा. या मालिकेच्या जागी इथं काय आलं पाहिजे? बघा 42, 56, 84, 126 डॅश आणि पुन्हा 252. म्हणजे वर्णमालिका काय होत आहे? थोडीशी हळूहळू वाढत आहे. पण थोडस आपल्याला पाहिजे त्यापेक्षा थोडस जास्त गतीनेच वाढत आहे. म्हणजे सहसा अशा जागी काय केला शकतो? काहीतरी गुणाकार किंवा कोणती तरी मोठी संख्या काय केली असू तिथं ऍड केलेली असू शकते, म्हणजे मिसळलेली असू शकते. तर चला मग आता आपण हा फरक पाहूया की 56 आणि 42 या मधला फरक किती येतो? 6 मधून 2 गेले किती येते? 4 येते. आणि 5 मधून 4 गेले किती येते? 1 येते. म्हणजे 42 मध्ये आपण 14 मिसळवलं किती येते? 56 येते. अशा प्रकारे यांचा फरक कितीचा आहे? 14चा फरक आहे. यामधला फरक चेक करूया आपण. पहा तिथं 4 मधून तर 6 जात नाही, तिकडचा इकडे गेला म्हणजे 14 मधून 6 गेले किती येते? 4 आणि 4 8 येते. पुन्हा इथे राहिले 7, 7 मधून 5 गेले, 7 मधून 5 गेल्यानंतर किती राहते? 2 राहते. म्हणजे यांच्यामध्ये किती ऍड केलेला आहे? म्हणजे 56 मध्ये 28 मिसळल्यानंतर संख्या काय भेटते आपला? 84. त्यानंतर पुन्हा 84 आणि 126 यांच्यामधला फरक किती आहे? 6 मधून 4 गेले 2 आणि पुन्हा 12 मधून 8 गेले किती येते? 4 येते. बरोबर आहे. म्हणजे 84 मध्ये किती मिसळलं? 42 मिसळवले तर काय येते? 126 येते. म्हणजे बघा आता हा जो फरक आहे म्हणजे 14, 28, 42 म्हणजे काय चालू आहे? 14चा पडा आहे. 14 एक 14, 14 दुने 28, 14 त्रिकम 42. बरोबर आहे. म्हणजे काय आला पाहिजे आता? 14 चौक 56. म्हणजे ही जी पुढची संख्या या संख्येमध्ये किती मिसळायला पाहिजे आपण? एकदम करेक्ट आहे. म्हणजे 56 मिसळायला पाहिजे. चला मग 126 मध्ये 56 मिसळल्यानंतर 6 आणि 6 12, 2 हाताला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि हे 1 म्हणजे किती येते भाई? 182. पुन्हा चेक करून पाहायचं की 182 मध्ये पुढची संख्या मिसळल्यानंतर 252 येते का? ठीक आहे, कारण हे सिरीज आपल्याला चेक करायचं असतं. मग पहा 14 एक 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पाचा 70. म्हणजे पुढे किती मिसळायला पाहिजे? 70 मिसळायला पाहिजे. 2 अधिक 0 2, 8 आणि 7 किती येते? 15ला 5, 5ला 1, 1 आणि किती येते? 2. म्हणजे एकदम सिरीज बरोबर आहे असं आपण चेक करू शकतो. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे? 152 182 यायला पाहिजे. अशा प्रकारे 182 या वर्णमालेचं एकदम करेक्ट आन्सर असेल. चला मग पुढे जाऊया आपण. पुढे काय दिलेलं आहे? पहा सब एकदम सोपा क्वेश्चन असतो. जर ए ला अधिक बी ला वजा सी ला गुणिले आणि डी ला भागिले असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? म्हणजे बघा इथे एक संख्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये काही अल्फाबेट यूज केलेले आहेत, अक्षर यूज केलेले आहेत. मग त्या जागी काय ठेवायचं? आपलं चिन्ह ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. चला तर मग आपण पुढे ठेवूया बघा. बस 6 बी ला काय म्हटलेलं आहे? तर बी ला काय म्हटलेलं आहे? वजा म्हटलेलं आहे. वजा त्यानंतर 18 संख्या लिहायची. डी ला काय म्हटलेलं आहे? भागिले म्हणजे ठेवायचं भागिले. त्यानंतर 2 संख्या लिहायची 2. ए ला काय म्हटलेलं आहे? अधिक मग इथे ठेवायचं अधिक. त्यानंतर संख्या लिहायची 7. त्यानंतर सी ला काय म्हटलेलं आहे? इथं गुणिले मग इथं काय करायचं? गुणिले आणि त्यानंतर 3 बरोबर किती? हेच काय करायचं आपल्याला इथं सांगायचं आहे. मग चला त्याला सोडूया. पहा कंस आहे का? नाही. मग कंस नसेल तर कंसासोबत असणारा गुणाकार पण इथं असणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा क्रिया कोणती होणार? भागाकाराची क्रिया होणार. एकदम करेक्ट आहे. म्हणजे 6 वजा जशाला तसं लिहायचं. 2 न कोणाला भागायचं? 18 ला भागायचं. 2 न जर 18 ला भागलं कितीचा भाग बसतो? 9चा भाग बसतो. एकदम करेक्ट. त्यानंतर अधिक भागाकारानंतर कोणती क्रिया होते? गुणाकार. एका स्टेप मध्ये करून घ्यायचे. मग 7 गुणिले 3 किती येते? 7 त्रिक 21. करेक्ट आहे. चला मग आता यापैकी बेरीज किंवा वजाबाकी यापैकी कोणती क्रिया तुम्ही अगोदर करू शकता? जसं पहा हे संख्येची जर आपण
क्रिया करायची ठरवली तर 6 - 9 मध्ये अधिक 6 आणि -9 आहे तर वजा बाकी होते. म्हणजे 9 मधून 6 गेले तर किती राहणार? -3 राहणार आणि अधिक किती येणार मग? 21. पुन्हा तशाच प्रकारे 1 अधिक 1 वजा पुन्हा काय होणार? वजाबाकीच होणार कारण 1 अधिक आणि 1 वजा असेल तर काय होते? वजाबाकी होते. चला मग 21 मधून 3 गेले. 21 मधून 3 गेल्यानंतर किती राहते? 18 राहते. कोणते 18? 21 ही मोठी संख्या आणि त्या पुढील चिन्ह अधिकचं आहे त्याच्यामुळं अधिक 18 हे एकदम बरोबर उत्तर असेल. अशा प्रकारे 18 हे एकदम करेक्ट उत्तर असेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा हा नफा आणि तोटा या चॅप्टर मधला क्वेश्चन इथे घेतलेला आहे आणि हा एकदम सिंपल चॅप्टर असतो जर तुम्ही बरोबर समजून घेतला असेल. काय दिलेलं आहे? एक व्यापारी त्याच्या मालाच्या मूळ किमतीच्या 20% जास्त चिन्हांकित करतो. म्हणजे एक व्यापारी आहे त्याच्याकडे काहीतरी माल अवेलेबल आहे. ठीक आहे म्हणजे माल आहे. मग तो काय करतो? तो जो माल आहे त्या मालाच्या मूळ किमतीच्या 20% जास्त काय करतो? चिन्हांकित करतो. म्हणजे त्याची किंमत असेल मूळ किंमत त्याच्यापेक्षा किती रुपये जास्त लिहितो? 20 रुपये जास्त लिहितो. म्हणजे समजा त्या मालाची मूळ किंमत काय असेल? मूळ किंमत किती असेल? मूळ किंमत जर 100 रुपये असेल तर त्याला किती टक्के? 20% जास्त चिन्हांकित करतो. म्हणजे किती रुपये जास्त लिहितो? 20 रुपये जास्त लिहितो. मग मालाची किंमत किती होईल मग त्यानंतर? 120 रुपये व्हायला पाहिजे कारण 20% म्हणजे 100चे 20% म्हणजे 20. ठीक आहे म्हणजे एखाद्या मालाची किंवा एखाद्या वस्तूची मूळ किंमत 100 रुपये आणि त्याच्यापेक्षा 20% आपण त्याची किंमत वाढवली. 20% वाढवली म्हणजे किती रुपये होणार मग त्याची किंमत? 120 रुपये व्हायला पाहिजे. आणि त्यावर 15% सूट देतो. तर ही सूट केव्हा भेटणार आहे? मूळ किमतीवर सूट भेटणार आहे का? नाही. मूळ किमतीवर सूट भेटणार नाही. सूट केव्हा भेटणार आहे? जेव्हा तो मालाची किंमत किती वाढवेल? 20% वाढवेल. त्या 20% वाढवलेल्या किमतीवर आपण काय करणार आहोत इथं? 15% सूट देण्यात येते. ठीक आहे म्हणजे त्यावर आपण 15% सूट देणार आहोत. वाढवलेल्या किमतीवर 15%, मूळ किमतीवर 15% नाही. चला मग 120 चे जर आपण काय केले? बघा 120 चे आपण किती टक्के काढले? 15% काढले. आपला टक्केवारी माहित आहे 15 आणि टक्के म्हणजे हे जे साईन असते हे जे टक्केवारीचं साईन दिले याची किंमत किती असते? 1/100 असते. नुसतं 100 असते का? नाही. 1/100 असते म्हणून तर भागाकारामध्ये 100 लिहितो आपण. तर नुसतं 100 असलं असतं कुठे लिहिलं असतं पण ते वरच लिहिलं असतं गुणाकारामध्ये. पण तसं असते का नाही? याचे टक्केवारी जे साईन असते लिहिले चिन्ह जे आहे याची किंमत किती असते? 1/100 आहे. म्हणून ही टक्केवारी जेव्हा आपण लिहितो तेव्हा भागाकारामध्ये आपण काय करतो इथं? 100 असं लिहितो. चला मग आता कॅल्क्युलेशन जमते आपल्याला. 1/0 कटला. त्या दोघाला 5 न भागला 5 2 5 त्रिक 15 5 दोन्ही 10 पुन्हा 2 न 12ला बघू बेक बेसकम 12 आणि सायत्र्यांक 18 करेक्ट आहे. म्हणजे 120 रुपयाची किमतीची जर एखादी वस्तू असेल तर आपण 15% सूट देतो. म्हणजेच किती रुपये सूट देतो? 18 रुपये सूट देतो. मग 120 वर आपण किती टक्के सूट दिली? 15% सूट दिली. तर वस्तूची किंमत किती व्हायला पाहिजे? 120 मधून 18 काढून टाकले आपण. म्हणजे 120 वजा 18 म्हणजेच किती रुपये यायला पाहिजे? 102 रुपये. मग सरळ सरळच आहे. मग पुढे काय विचारलंय? तर त्याची नफ्याची टक्केवारी शोधा. तर त्याला किती रुपये नफा झाला? बघा मूळ किंमत किती होती त्याची? 100 रुपये होती. पुन्हा त्याने त्या मूळ किमतीवर 20% जास्त चिन्हांकित केलं म्हणजे 120 रुपये किंमत केली. आणि पुन्हा 120 रुपये किमतीवर काय केलंय त्यांनी? 15% सूट दिल्या म्हणजे 18 रुपयाची सूट दिली. मग किंमत किती झाली शेवटी? 102 रुपये झाली. म्हणजे आपला जो नफा काढायचा असतो तो नफा कशावर असतो? मूळ किमतीवर नफा असतो. म्हणजे मूळ किंमत 100 होती त्याची शेवटी किती रुपये झाली? 102 रुपये झाली. म्हणजे कितीचा फरक पडला? 2चा फरक पडला. तर मग आपल्या नफ्याची टक्केवारी किती असेल? तर 2%. हे एकदम करेक्ट उत्तर असेल. राईट अशा प्रकारे एकदम सोपा प्रश्न असतो किंवा हे नफा आणि तोटा आपण एकदम सिंपल चॅप्टर आहे.
तुम्ही क्वेश्चन समजून घ्यायला पाहिजे किंवा काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, कशा प्रकारे क्वेश्चन फॉर्म केलाय, तयार कसा केलेला आहे क्वेश्चन, त्याकडे सर्वात जास्त लक्षात देणं गरजेचं आहे. आपलं मेथड कडेच लक्ष असतं, शॉर्टकट कडेच लक्ष असतं. तसं नाही तर तुम्ही क्वेश्चन कडे लक्ष द्या, कशा प्रकारे क्वेश्चन घेतला आणि त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे याकडे जर सर्वात तुम्ही जास्त लक्ष दिलं तर प्रत्येक चॅप्टर तुम्हाला सोपा वाटायला लागेल. चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढे काय दिलेलं आहे, वार्षिक 5% व्याज दराने 2100 या रकमेवर रुपये 525 सरळ व्याजाचे सरळ व्याज मिळवण्यासाठी लागणारा कालावधी किती? आपल्याला सरळ व्याज काढायचं असेल तर एक दोन मेथड असतात, पण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, सूत्र माहित आहे सरळ व्याजाचं. काय असते सरळ व्याजाचं सूत्र? सरळ व्याज बरोबर P इंटू N इंटू R भागिले 100. ठीक आहे, म्हणजे P म्हणजे काय असते? प्रिन्सिपल, मुद्दल. त्यानंतर N म्हणजे नंबर ऑफ इयर, किती वर्ष आहे. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, व्याज दर. आणि भागिले 100 कशामुळे केलेला असते? कारण हा जो व्याज दर असतो हा नेहमी टक्केवारीमध्येच असतो, म्हणून इथं काय केलं असतं, ऑलरेडी क्वेश्चन मध्ये भागिले 100 लिहिलेलं असते. ठीक आहे, चला मग आपण बघूया प्रिन्सिपल. आपल्याला सरळ व्याज दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, म्हणजे डावी बाजू दिली आहे. किती किती भेटला आपला सरळ व्याज? 525 रुपये सरळ व्याज भेटलेला आहे. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती आपल्याकडे? मुद्दल आहे 2100 रुपये गुणिले आपल्याला एनच काय करायचं, एन म्हणजे किती वर्ष लागली हेच आपल्याला शोधून काढायचं आहे, गुणिले आर. आर म्हणजे व्याजदर. किती व्याजदर आहे? वार्षिक. वार्षिक 5 आणि टक्के म्हणलं की भागिले 100. एवढंच कॅल्क्युलेशन करायचं, एकदम सोपं आहे. 2 शून्य कटले, मग 525. चला 525 भागिले 21 इकडे वर गुणाकाराचा, इकडे येणार भागाकारामध्ये. 5 इकडे वर गुणाकाराचा, इकडे येणार भागाकारामध्ये. बरोबर किती राहणार? एन राहणार. चला काय तर मग 5 न जर 525 ला भागला तर 5 एक 5 शून्य, 5 5 25 करेक्ट आहे. पुन्हा 21 न जर आपण कितीला भागल्या? 105 ला भागलं तर कितीचा भाग बसते? 5 चा भाग बसते. बरोबर आहे, म्हणजे 21 किती येते? 105 येते. करेक्ट आहे. म्हणजे जर आपल्याकडे किती असेल? 2100 रुपये असतील आणि त्यावर जर 5% व्याज जर आपण आकारलं आणि सरळ व्याज जर 525 रुपये आपल्याला भेटत असेल तर यासाठी लागणारा कालावधी किती असेल? तर 5 वर्ष असेल. हे एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, वर्णक्रमानुसार 4 अक्षर समूह दिली आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळा आहे. वेगळा असलेला अक्षर समूह निवड. असा एकदम सोपा प्रश्न दिला. मग सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय पाठ असलं पाहिजे? या सर्वांची फॉरवर्ड ऑर्डर, म्हणजे पुढून मोजल्यानंतर प्रत्येक अक्षराचा कितवा नंबर येतो हे जर आपल्याला बरोबर पाठ असेल तर काहीच अवघड जाणार नाही. कारण आपला फरक म्हणजे अल्फाबेट मॅच करण्यापेक्षा, अक्षर मॅच करण्यापेक्षा आपण नंबर लवकर मॅच करू शकतो. ठीक आहे, आणि त्यामधला फरक काय आहे हे ओळखून आपण क्वेश्चनचे आन्सर लिहू शकतो. तर चला प्रत्येकाचा मी फॉरवर्ड ऑर्डर लिहितो, म्हणजे समोर मूल्यात येणार नंबर लिहितो. सी चा 3 येतो, जी चा 7 येतो आणि आय चा किती येतो? 9 येतो. टी चा 5, आय चा 9वा क्रमांक येतो, एल चा 12वा क्रमांक येतो. इथे पण बघा, ओ चा समोर बोलला तर 15वा क्रमांक येतो, एस चा 19वा क्रमांक येतो आणि व्ही चा 22वा क्रमांक येतो. तशाच प्रकारे एम चा 13वा क्रमांक, क्यू चा 17वा क्रमांक आणि टी चा 20वा क्रमांक येतो समोरून बोलल्यानंतर. आता यामधला फरक बघायचा. तसं तर हा क्वेश्चन तुम्हाला जर ऑर्डर पार्ट असेल, म्हणजे हा जर प्रत्येक अक्षराचा फॉरवर्ड ऑर्डर म्हणजे समोरून मूल्यांक येणारा क्रमांक पार्ट असेल तर हा क्वेश्चन एवढं पण लिहिण्याची गरज नाही. हा क्वेश्चन ओरिजिनली सॉल्व्ह तुम्ही करू शकता. फक्त फरक चेक करायचा. 3 मध्ये किती मिसळलं? इथं 4 मिसळलं आणि 7 मध्ये 2 मिसळल्यानंतर काय तर 9 येते, म्हणजे इथं 4 चा फरक आणि इथं 2 चा फरक आहे.
कितीचा 5 आणि 9 कितीचा फरक आहे 4चा. 9 आणि 12 कितीचा फरक आहे 3चा फरक आहे. 15 आणि 19 कितीचा फरक आहे 4चा. 19 आणि 22 कितीचा फरक आहे 3चा. 13 आणि 17 कितीचा फरक आहे 4चा. आणि 17 आणि 20 कितीचा फरक आहे 3चा. पहिला क्रमांक सोडला 4 3चा फरक, 4 3चा फरक आणि 4 3चा फरक. पण इथं काय दिलंय 4 आणि 2चा फरक आहे. झालं आलं उत्तर. ठीक आहे. एवढं सोपं आहे. म्हणजे अशा प्रकारे ऑर्डर पार्ट जर असेल समजा तर आपण न बघता म्हणजे ओरलीच आपण करू शकतो. कारण मनामध्येच काय होते ते सर्व आपल्याला कळून जाते की कोणत्या अक्षराचा कितवा क्रमांक आहे, मग कितीचा फरक येत आहे, कुठं फरक वेगळा पडत आहे हे लगेच आपल्याला काय समजून जाते. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 10 दिलेला आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे इथं काय आले पाहिजे हे आपल्याला सांगायचं. एकदम सोपं आहे. पुन्हा तशाच प्रकारे अल्फाबेटच दिलेले आहे. आपण जर पहिला अल्फाबेट बघितला बघा इथं काय लिहिलेलं आहे पी. मग पीच्या मागचा अल्फाबेट कोणता असतो ओ असतो. म्हणजे -1 झालेला आहे समजा मागचा अल्फाबेट घेतलेला. ओच्या मागचा अल्फाबेट काय घेतलेला आहे तर एन म्हणजे पुन्हा -1 झालेला आहे समजा. आणि एनच्या मागचा अल्फाबेट काय येतो एम येतो म्हणजे पुन्हा -1. अशा प्रकारे पहिले जे अक्षर आहे ते प्रत्येकाच्या काय केलं एकमेकांच्या मागचं 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 अक्षर असं लिहिलेलं आहे. आपल्याला लगेच कळून जातं की एमच्या मागचं अक्षर कोणतं आलं पाहिजे. एमच्या मागे काय आलं पाहिजे यल हे अक्षर आलं पाहिजे. आपण जर ऑप्शन जर बघितले तर पुढे काही सॉल्व्ह करायची गरज नाही. इथं पण यल नाही, इथं पण यल नाही, इथं पण यल नाही. त्याला ऑप्शन नंबर 4 म्हणजे जास्त सॉल्व्ह करायची गरज नाही. पूर्ण आपण जर बरोबर पाहिलं समजा क्वेश्चन तर पूर्ण पण क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाहीच आहे. पण आपण पाहूया पुढे काय केलंय. डी टी आणि एफ किती पुढे गेलाय 2 अक्षर पुढे गेलाय. एफ आणि एच 2 अक्षर पुढे गेलाय. एच आणि जे किती अक्षर पुढे गेलेले आहे 2 अक्षर. मग जे नंतर 2 अक्षर पुढे गेल्यानंतर काय येते यल येते. एकदम बरोबर आहे. म्हणजे पहिल्या जागी यल आणि दुसऱ्या जागी पण काय यायला पाहिजे यलच यायला. तिसरं चेक करूया आपण. थोडासा कलर चेंज करतो मी पेनचा. चला पुढे पाहूया पुढे यश दिलेला आहे. यशच्या पुढे म्हणजे 19 आणि 22 कितीचा फरक आहे 3चा फरक आहे. म्हणजे 3 अक्षर पुढे गेल्यानंतर व्ही येते. व्हीच्या पुढे 3 अक्षर गेल्यानंतर काय येते वाय येते. पुन्हा वायच्या पुढे 3 अक्षर गेल्यानंतर काय येते बी येते. आणि बीच्या पुढे 3 अक्षर गेल्यानंतर काय यायला पाहिजे ई यायला पाहिजे. एकदम करेक्ट म्हणजे यल यल ई एकदम करेक्ट आन्सर असेल. तसं पाहिलं तर पहिलंच अक्षर चेक केलं आणि ऑप्शन जर पाहिले तर इथं डायरेक्टलीच मॅच होते. म्हणजे लगेच 2 सेकंदात 5 सेकंदात क्वेश्चन आपला सॉल्व्ह होतो. कारण पुढे पाहायची गरज नाही. पण आपला सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून आपण एक्सरसाइज म्हणून हा पूर्ण क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे. पण एक्झाम मध्ये एवढं करायची गरज आहे का तुम्हाला नाही. इथं पाहिलं कच कळते की काय केलेलं आहे. त्यानंतर मग डायरेक्ट आन्सर तुम्ही लिहू शकता. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. पुन्हा बघा तशाच प्रकारे खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा असं म्हटलेलं आहे. 16 31 46 61 आणि 76 आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे. म्हणजे संख्या हळूहळू वाढत आहे. चला मग फरक पाहूया आपण. 16 आणि 31 त्यामध्ये कितीचा फरक येतो. त्यामध्ये 16 आणि 31 मध्ये 15चा फरक येतो. कारण 16 दोन्ही 32 होते त्यापेक्षा एक कमी केला आपण. ठीक आहे 15चा फरक येतो. चला 31 आणि 46 मध्ये कितीचा फरक येतो 6 मधून 1 गेला 5, 4 मधून 3 गेला 1, 15चा फरक येते. 46 आणि 61 पुन्हा 11 मधून 6 गेले, 11 मधून 6 गेल्यानंतर किती येते 5 येते. आणि 5 मधून 4 गेले 1 गेले किती येते 15चा फरक येते. पुन्हा 61 76 6 मधून 1 गेला 5, 7 मधून 6 गेला 1. म्हणजे प्रत्येक वेळेस एक कॉन्स्टंट फरक आहे म्हणजे सारखाच फरक आहे. 15 15 15 15 15 अशा प्रकारे संख्या काय होत आहे वाढत आहे. मग इथं जर 76 असेल तर या पुढे येणारी संख्यामध्ये किती मिसळावं लागेल आपल्याला एकदम करेक्ट आहे 15 मिसळावं लागेल. 6 अधिक 5 किती ते 6 5 11 ला 1 7 1 7 आणि 1 8 आणि 1 9 म्हणजे पुढची संख्या काय असायला पाहिजे 91 91 असायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 एकदम करेक्ट उत्तर आहे आपलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुन्हा सोडवा दिलेला आहे.
किती सोपा प्रश्न, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन IBPS किंवा टीचर्स टाकत असतात. तर आपला प्लस पॉइंट असा असेल या क्वेश्चन मध्ये की हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फक्त 10 सेकंदाचा वेळ लागतो. ठीक आहे, कारण आपलं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन एवढं पक्का असते. आणि अशा क्वेश्चनला आपण वेळ वाचून पुढे जे डिफिकल्ट क्वेश्चन असतील किंवा अवघड क्वेश्चन असतील अशा क्वेश्चनला आपला काय करता येते, वेळ देता येते. चला तर मग लगेच क्वेश्चन सोडून टाकू. इथंच सोडू आपण, जास्त काही लिहिण्याची गरज नाही. आपल्याला माहिती आहे सर्वात पहिल्यांदा अशा केसमध्ये काय करायचं असते, भागाकार करायचा असतो. म्हणजे 12ला कितीनं भागायचं, आपला 4 भागायचं. खालच्या संख्येनंच वरच्या संख्येला नेहमी भागायचं असते. मग 4 12ला भागल्यानंतर किती उत्तर येते, 4 त्रिकम 12. त्यानंतर होतो गुणाकार, 3 दोन्ही 6 आणि 13 वजा 6. 13 मधून 6 गेले किती येते, 7 येते. आलं उत्तर. किती वेळ लागला तिथं सोडवलं आपण क्वेश्चन, तरी मी स्लोली सांगितलं. ठीक आहे, तुम्ही जर थोडंसं फास्टली केलं तर 10 सेकंदातच होऊन जाते तुमचं उत्तर. अशा प्रकारे अशा क्वेश्चन साठी आपल्याला काय करता येतो, वेळ वाचवता येतो. चला पुढच्या क्वेश्चन कडे वळूया आपण. पुढे काय दिलेलं आहे, अक्षर आणि चिन्हाच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या. म्हणजे ही आपल्याला मालिका दिलेली आहे, त्यामध्ये काही अक्षर आणि काही काय दिले तर चिन्ह दिलेले. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची, म्हणजे मोजणी अशा प्रकारे करायची. म्हणजे ही डावी बाजू आहे आपली आणि ही काय आपली उजवी बाजू आहे. म्हणजे पेपरला बसल्यानंतर तुम्ही ज्या बाजूला तुमचा डावा हात असतो तीच तुमची डावी बाजू असते, आणि ज्या बाजूकडे तुमचा उजवा हात असतो तीच काय असते, उजवी बाजू असते. किंवा कधी कधी काय केलं असतं, असं क्वेश्चन मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असते, म्हणजे सांगितलेलं असते की कोणती डावी बाजू आहे आणि कोणती उजवी बाजू आहे. चला तर मग पुढे जाऊया. पुढे काय दिलेलं आहे, खाली काय विचारलंय, जर मालिकेतून सर्व अक्षरे वगळली. अक्षर म्हणजे काय, ABCDEFGHZ पर्यंत हे जे अल्फाबेट हे सर्व अक्षर काय केले आपण, वगळली. वगळली म्हणजे काढून टाकली. तर खालील पैकी कोणते उजव्या टोकापासून 7वे असेल, तर काय करायचंय, उजव्या टोकापासून, आता उजवं टोक म्हणजे आपला उजवा जो हात आहे तिकडून, त्यापासून 7वा अक्षर किंवा 7वं जे काय असेल सिम्बॉल जो असेल म्हणजे चिन्ह असेल ते कोणतं असेल असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आता लिहायची गरज आहे काय, सिरीज पूर्ण लिहायची बिलकुल गरज नाही. फक्त मोजताना एवढीच काळजी घ्यायची की अक्षरे मोजायची नाही, फक्त चिन्हच मोजायचे आहेत. आणि डावीकडून सॉरी उजवीकडून किती चिन्ह मोजायचं आहे, 7वं चिन्ह मोजायचं आहे. तर चला सुरुवात करूया. ईला सोडून टाका. 1 2 3 4 5 6 आणि हे आलं 7वं. म्हणजे काय असायला पाहिजे उत्तर येतं, अँड. एकदम करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 अँड हे एकदम बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे पेपर मध्ये जर लिहिलेलं असेल तर काहीच न करता तिथल्या तिथं आपण मोजून अशा प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, काळ काम या चॅप्टर मधला क्वेश्चन. ठीक आहे, हा पण चॅप्टर जर योग्य प्रकारे तुम्ही समजून घेतला, शॉर्टकट वर लक्ष जास्त न देता क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करतात याकडे जर सर्वात जास्त लक्ष दिलं आणि प्रत्येक टाईपचे दोन दोन जरी एक दोन जरी क्वेश्चन तुम्ही टाईप सॉल्व्ह केले तरी या पूर्ण चॅप्टरवर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. ठीक आहे, चला तर मग क्वेश्चन कडे वळूया आपण. क्वेश्चन काय दिलेला पहा, ए बी आणि सी म्हणजे किती व्यक्ती आहेत, 3 व्यक्ती आहेत, मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 4 दिवसात पूर्ण करतात. मग मांडणी कशी करतो आपण, अशा प्रकारे, म्हणजे हा ए आहे अधिक हा बी आहे अधिक हा आहे. ठीक आहे, हे तिघे मिळून थोडस काय लिहितो वाटल्यास, चला हे आहे ए अधिक बी अधिक सी मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 4 दिवसात पूर्ण करतात. जर त्या कामाला ए हा एकट्याने 8 दिवसात, म्हणजे ए एकट्यात ते काम किती दिवसात पूर्ण करते, 8 दिवसात. आणि बी हा एकट्याने 12 दिवसात पूर्ण करू शकतो. आणि हाच तेच काम बी एक किती दिवसात पूर्ण करतो, 12 दिवसात पूर्ण करू शकतो. तर सी त्या कामाला पूर्ण करण्यास किती वेळ लागेल, म्हणजे सी एकट्यानं जर हे काम केलं समजा तर तो किती दिवसात पूर्ण हे काम करू शकतो.
कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असतं लक्ष द्या. इथं ए, बी आणि सी मिळून एक काम करतात 4 दिवसात. ए एकटा करतो 8 दिवसात आणि बी एकटा करतो 12 दिवसात. मग काय करायचं असते 4, 8 आणि 12 या तिघाचा काढायचा असतो लसावी. म्हणजे अशी लहानात लहान संख्या त्या संख्येने या तिघांना पण त्या संख्येला काय होतो भाग जातो. अशी लहानात लहान संख्या कोणती येते 12ला 12 दोन्ही काय येते 24 आणि 24ला 8 न पण भाग जातो आणि 4 न पण भाग जातो. म्हणजे 4, 8 आणि 12 यांचा लसावी किती असेल 24 असेल. मग हा जर लसावी असेल, हा लसावी म्हणजेच काय असते एवढं काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे एक प्रकारे असं उदाहरण घेऊ शकतो की ए, बी आणि सी हे तिघ मिळून 24 लाडू खातात 4 दिवसात. 24च लाडू ए ला खाण्यासाठी किती दिवस लागतात 8 दिवस लागतात आणि 24च लाडू खाण्यासाठी बी ला लागतात 12 दिवस. तर आपल्याला सांगायचं की सी ला म्हणजे सी ह्या एकट्याला तेच 24 लाडू खाण्यासाठी किती दिवस लागतात. चला तर मग पहिल्यांदा आपल्याला जर काय करायचं असेल ते 24 लाडू खाण्यासाठी एवढे दिवस यांना लागत असतील एका दिवसात किती लाडू खात असतील हे शोधून काढावं लागेल. म्हणजेच काय करायचं 24ला 4 ने भागायचं असतं. 24ला 4 ने भागलं किती येते मग 4 एक 4 4 4 चौक 16 4 25 4 सक्क 24 म्हणजे एका दिवसात हे जे लिहिलेलं असते हे काम किती दिवसात असते एका दिवसात असते. म्हणजे ए, बी आणि सी 24 लाडू जर 4 दिवसात खात असतील तर एका दिवसात किती लाडू खात असतील 6 लाडू खात असतील. तशाच प्रकारे ए हा 24 लाडू जर 8 दिवसात खात असेल तर दररोजचे किती लाडू खात असेल 24ला 8 न बघा 8 त्रिक 24 म्हणजे 3 लाडू खात असेल. तशाच प्रकारे 24 लाडू जर बी 12 दिवसात खात असेल तर दररोजचे किती लाडू खात असेल 12ला 24ला 12 न बघा किती येते 12 दोन्ही 24. अशा प्रकारे प्रत्येक जण एका दिवसात किती काम करते समजते. आता लक्ष द्या ए आणि बी आपल्याला माहित झालं की ए अधिक बी अधिक सी मिळून एका दिवसात किती लाडू खातात 6 लाडू खातात. आणि त्यापैकी ए किती लाडू खाते ए खाते 3 लाडू अधिक बी किती लाडू खाते एका दिवसात 2 खाते आणि प्लस सी काहीतरी लाडू खात असेल आणि तिघे मिळून किती लाडू खातात 6 लाडू खातात. त्याला सोडवायचं 3 आणि 2 5 मग 5 इकडे अधिक मध्ये इकडे गेले की वजा मध्ये म्हणजे 6 मधून 5 वजा केले म्हणजे सी बरोबर किती येणार 1. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सी एका दिवसात किती लाडू खातो 1 लाडू खातो. मग आपल्याला किती लाडू खायचे 24 लाडू खायचे तर किती दिवस लागतील मग 24 भागिले 1 म्हणजेच किती येणार उत्तर तर 24 दिवस. करेक्ट. अशा प्रकारे सी हा हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लावेल तर 24 दिवस लावेल हे एकदम आपलं करेक्ट उत्तर आहे. अशा प्रकारे क्वेश्चन समजून घ्या पहिल्यांदा कशा प्रकारे दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन आपण जर सॉल्व्ह केला आणि स्टेप बरोबर समजून घेतली आपण तर कोणताही क्वेश्चन फिरवल्यानंतर आपण सॉल्व्ह करू शकतो. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन पुन्हा तसंच आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे हे आपल्याला सांगायचं. पुन्हा आता चेक करायचं बघ क्यू पी आर एन एम ओ के जे एल एच जी आणि आय आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे. आपण जर पहिलं अक्षर जर चेक केलं क्यू आणि एन यामध्ये कितीचा फरक आहे 17 नंबर 14 नंबर म्हणजे 3चा फरक आहे. एन आणि के 14 नंबर 11 नंबर कितीचा फरक आहे 3चा फरक आहे. के आणि एच म्हणजे कितीचा फरक आहे पुन्हा 3चा फरक आहे. म्हणजे काय होत आहे -3 -3 म्हणजे 3 अक्षर काय होत आहे पहिलं जे अक्षर आहे ते 3 ने कुठं जात आहे मागच्या बाजूला जात आहे म्हणजे माग सरकत आहे. तर मग एचच्या माग आपण 3 गेलो म्हणजे 8 मधून 3 वजा केले किती येते 5 येते म्हणजे काय यायला पाहिजे पहिलं अक्षर इथं ई यायला पाहिजे. जर ऑप्शन बघितले समजा तर 3 क्रमांक आणि 4 क्रमांक इलिमिनेशन मेथड नुसार हे 2 ऑप्शन तर आपले उडाले म्हणजे राहिला 50-50% चान्स. चला पुढचा अक्षर चेक करूया. पी आणि एम किती मागं आलं 16 नंबर 13 नंबर -3 3 मागं आलं.
13 10 म्हणजे यम आणि जे कितीचा फरक आहे? 3चा फरक, 3 अक्षर मागे आलं. जे जी पुन्हा किती मागे आलं? 3 न मागे आलं. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? 3 अक्षर मागे जायचं आहे. मग जीच्या मागे जर आपण 3 अक्षर गेलो म्हणजे 7 मधून 3 वजा केले 4 येते. म्हणजे चौथ्या क्रमांकाचा अक्षर किती असेल आपला? डी हे एकदम करेक्ट आन्सर असेल. चला आणि आता तिसरं अक्षर चेक करूया आपण. चला तिसरं काय दिलेलं आहे? आर. आर आणि ओ कितीचा फरक आहे? 18 आणि 15 म्हणजे 3चा फरक आहे. पुन्हा 3 न मागे गेला. 15 12 पुन्हा 3 न मागे गेला. 12 9 पुन्हा 3 न मागे गेला. आयच्या मागे 3 अक्षर गेल्यानंतर किती येते? 6व्या नंबरचं अक्षर म्हणजे एफ येते. करेक्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे एकदम काय असेल आपलं? करेक्ट आन्सर असेल. म्हणजे ई, डी आणि एफ हे काय असेल तुमचं इथं? करेक्ट आन्सर. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? भाई इथे काय आलं पाहिजे? 5 जर संख्या पाहिली तर 100, 113, 139, क्वेश्चन मार्क, 230, 295 म्हणजे हळूहळूच वाढत आहे. 100 आणि 13 कितीचा फरक आहे? 13चा फरक आहे. 13 आणि 139 वाटल्यास वजाबाकी करा. 9 मधून 3 गेले 6, 3 मधून 1 गेला 2 म्हणजे कितीचा फरक आहे? 26चा फरक आहे. म्हणजे इथेच बघून कधी 13 आहे का 13 आहे? 13 दोन्ही 26 पुढे किती फरक यायला पाहिजे? 13 त्रिक 39 एकदम करेक्ट आहे. म्हणजे 39 न पुढची संख्या वाढायला पाहिजे. पण 9 9 किती येते? 18 ला 8 हातचाला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 1 178. पुढची वर्णमाला बरोबर आहे का हे चेक करू आपण. 13 13 23 23 13 चौक 52 म्हणजे इथे कितीचा फरक असायला पाहिजे? 52चा फरक असायला पाहिजे. करेक्ट आहे. 8 आणि 2 10 ला 0 हाताला 1 7 आणि 5 12 नाही 13 3 हाताला 1 आणि 1 आणि 1 2 म्हणजे अशा प्रकारे ही संख्या 13 ची जी टेबल आहे 13 26 39 52 अशा क्रमांकाने काय होत आहे? वाढत आहे. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर काय असेल? 178 पर्याय क्रमांक 4 हे एकदम आपलं करेक्ट उत्तर असेल असं आपण सांगू शकतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर पी म्हणजे प्लस आताच असा क्वेश्चन घेतला होता. पी म्हणजे काय लिहायचं आपल्याला? प्लस लिहायचा. क्यू म्हणजे वजाबाकी, आर म्हणजे गुणाकार आणि एस म्हणजे भागाकार असेल तर खालील समीकरणाच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काही सरळ सरळ जे अक्षर दिले त्यांच्या समोर चिन्ह लिहिलं आहे ते तिथे लिहून टाकायचं. आणि त्यानंतर आपल्याला येतच पुन्हा 8 पी. पी म्हणजे काय? अधिक 69 यस. यस म्हणजेच काय? भागिले 23. त्यानंतर क्यू. क्यू म्हणजेच काय दिलेलं आहे? वजाबाकी आणि त्यानंतर 2 आणि त्यानंतर आर. आर म्हणजेच काय केले ते? गुणिले 5 बरोबर किती असं विचारलेलं आहे. आपल्याला माहित आहे बोर्ड मास्टर रोसाज म्हणजे कंचू भागू बेव त्यानुसार पहिल्यांदा काय होतो? भागाकार होतो. म्हणजे 23 ने कशाला बघायचं आहे? 69 ला बघायचं. कितीचा भाग बसते? 3चा भाग बसते. 33 69 म्हणजे 8 अधिक 3 वजा पुन्हा लगेच गुणाकार होतो त्यानंतर गुणाकार करून टाका. 5 दोन्ही 10 झालंच बेरीज वजाबाकी 8 अधिक 3 आता 3 11 वजा 10 किती आलं उत्तर? आलं लगेच उत्तर हे करेक्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे एकदम करेक्ट उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबूया. एवढेच क्वेश्चन होते आजच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जी सिरीज असेल किंवा नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करूया? आणखी पुन्हा अशाच प्रकारचे बॅक इयर म्हणजे मागील काही वर्षांमध्ये आलेले क्वेश्चन आपण पाहूया. ठीक आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.